हे ज्येष्ठ नेते होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्यावेळेस अजितदादासोबत जाण्याचा निर्णय झाला त्यावेळेस तुकाराम भाऊ सर्वात अग्रणी होते। आज त्यांच्या जाण्यानं निश्चितच फार मोठी हानी झालेली आहे। काही दिवसांपूर्वी त्यांचा अपघात झाला त्यावेळेस स्वतः मी मुंबई हॉस्पिटलला त्यांना भेटायला गेलो होतो आणि त्यातून सावरल्यानंतर अजितदादांनी पण त्यांना सांगितलं होतं की टू व्हीलरनी प्रवास आता टाळावा, पण शेवटी काळ वेळ कोणाच्या हातचा आहे सांगता येत नाही। आणि आज एका कार्यक्रमाच्या निमित्तानं जात असता त्यांचा जो दुर्दैवी अपघात झाला आणि अपघातात त्यांचा जो दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांचे मित्र पण एक मानकर म्हणून सहकारी त्यांचा पण मृत्यू झाला। त्याच्यामुळे अकोला शहरासह राष्ट्रवादी परिवारावर पण मोठा डोंगर कोसळला आहे। ईश्वर त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याचं बळ देवो। पण त्यांच्या जाण्यानं एका पिढीचं मात्र नुकसान झालं आहे, कारण राजकारणाबरोबर कला क्षेत्र, साहित्य क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, अभिनय क्षेत्र सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा हातखंडा होता। विविध पक्षाचे विविध क्षेत्रामधले त्यांचे ज्या लोकांशी भेटीगाठी त्यांच्या ओळखी होत्या त्या सर्व परिवाराला मुकलेला आहे। ओबीसीची चळवळ पण या जिल्ह्यात आता पोरकी झालेली आहे। त्यामुळे माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो। मी उपमुख्यमंत्री दादांना आणि आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेबांना त्याबद्दल कळवलं आणि मला सकाळपर्यंत ते सांगतो असं म्हणाले। उद्या सकाळी कळेल कोण येतं आहे आणि उद्या कळेलच शेवटी काय आहे। मला सांगते की बरेच वेळा अपघात होतात आणि आजही एक अपघात झाला, आमदारांचा मृत्यू झाला आहे। वारंवार तिथल्या नागरिकांनी आणि बाकी आंदोलन केले की इथून अंडरपास काढण्यात यावे, जर काढण्यात आले हे सगळं रस्ते वाहतूक आणि RTO ही लोक त्याला जबाबदार आहेत। इतक्या जीव त्या रस्त्यानं सातत्यानं रोज एक अपघात होतोय। वारंवार एखाद दिवशी पेपरला TV ला बातमी येते आणि तेवढ्यापुरती बातमी संपल्यानंतर मग काळजी घेतल्या जात नाही। आज एका मोठ्या व्यक्तीचं नुकसान झालं, निश्चितच ही जबाबदारी RTOची आहे, म्हणजे प्रादेशिक वाहन विभाग त्यांची जबाबदारी आहे तिथे सगळ्या गोष्टींना तरतूद करणे। पण आता निश्चितच याचा पाठपुरावा मी करणार स्वतः। CCTV त्या भागातले आम्ही मागवलेले आहेत की कशा प्रकारे अपघात झाला आणि जर अपघाताला RTO किंवा प्रादेशिक वाहन विभाग जर कारणीभूत असेल तर त्याला पण आम्ही सोडणार नाही। खास जवळचे मित्र होते, ते चौघडे होते, आज ते नाही काय सांगाल? समाज मनाचा वेध घेणारा एक माणूस होता, माझा मित्र होता, यात काही शंका नाही। परंतु तुकाराम बेळकर हा अजात शत्रू असा माणूस होता, ज्या माणसानं सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांवर प्रेम केलं, विशेष म्हणजे सामान्य माणसावर सुद्धा प्रेम केलं। वैधानिक विकास मंडळात असताना सामान्य माणसाला न्याय कसा देता येईल असा प्रयत्न तुकाराम भाऊंनी नेहमी केला। राजकीय क्षेत्राचा उपयोग त्यांनी सामान्य माणसासाठी केला, यात काही शंका नाही। आणि आज अकोला जिल्ह्याचं राजकारण जे चांगलं आहे, राजकीय मतभेद असतील, वेगवेगळे पक्ष असतील, परंतु या सगळ्यांना एकत्रित ठेवण्याचं काम तुकाराम भाऊंनी केलेलं आहे। सगळ्यांशी त्यांचे संबंध होते। कुटुंब सांभाळताना आपल्या संपूर्ण राजकीय कुटुंबाला सांभाळण्याचं कामसुद्धा तुकाराम भाऊंनी केलं। अशा प्रकारचा एक माझा मित्र मला सोडून गेलेला आहे। आताच विषय असा झाला की एक मित्र करून सगळे सोडून चालले, त्याला काही इलाज नाही। ज्याला जायचं आहे तो जातो, पण कुटुंबाला त्याचा किती आघात पोचतो हे त्याला माहीत नसते। तर या तुकाराम भाऊच्या जाण्यामुळे बेळकर कुटुंबावर जो आघात झालेला आहे त्यातून सावरण्याची ईश्वर त्यांना शक्ती देव, अशा प्रकारची ईश्वराजवळ प्रार्थना करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।